मी आता लॉकहार्ट टी फॅक्टरीमध्ये आलेली आहे आणि हॅरिसन मल्याळम प्लांटेशनची ही फॅक्टरी आहे. इथे पारंपरिक पद्धतीने चहा कसा बनवला जातो ते बघूया चला. ही जी पानं दिसत आहेत पाठीमागे ती फक्त ब्लॅक टी साठी वापरली जातात. म्हणजे कटिंग करून आणल्यानंतर जी ड्राय केली जातात ती ब्लॅक टी साठी वापरतात आणि व्हाईट टी साठी यातला जो हा वरचा पोर्शन आहे एवढाच वापरला जातो. कापडाचं असं मोठं दिसतंय ना तर त्यातनं वरनं वाळलेली जी पानं आहेत ती खाली जात आहे. भल्या मोठ्या पंख्याच्या सहाय्यानं तापमान नियंत्रित करून ही पानं वाळवल्यावर या रोलिंग मशीनमध्ये त्यांना टाकलं जातं आणि त्यानंतर त्यांचं 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. 105 डिग्री सेल्सिअसला चहाची पानं माझ्या पाठीमागे इथे ड्रायरमध्ये वाळवली जात आहेत. इथे फायबर वेगळं केलं जातं. या मशीनमध्ये 4 प्रकारच्या चाळण्या आहेत आणि तुम्हाला 4 प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे चहा इथे पोत्यांमध्ये पडताना दिसतील. तिथे चहा डंप करून ठेवला जातो आणि कोइंबतूर किंवा कोचीला विक्रीसाठी पाठवताना या अशा पोत्यांमध्ये भरून तो पाठवला जातो. या फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या 5 प्रकारच्या चहाची मी इथं चव घेऊन पाहिली.